361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा। महाराष्ट्रावर एकूण 9,32,000 कोटी कर्ज। लाडकी बहीण सारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं नियोजन 63 कोटींच्या घरात। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप। 63 कोटींमध्ये किती गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली असती? उपाध्येंचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं सांगा। जयंत पाटलांवर टीका करताना पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी। हेडगेवारांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी। धनगर समाजाचं आज राज्यात चक्का जाम आंदोलन। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। बोराडेंच्या आंदोलनाचा आज 15वा दिवस। मध्यरात्री बोराडेंची प्रकृती खालावल्यानं उपचार। एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत एसटी भाडेवाढ लागू असणार। ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसानं होण्याची शक्यता। राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना पावसाचा इशारा। नांदेडच्या कोंढा गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना। अतिवृष्टीमुळे शेतकरी मुलानं केली आत्महत्या। मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानंही सोडले प्राण। राज्यात 100% पीक पाहणी होणार। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। कोल्हापुरात पार पडली अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा। नगर प्रदक्षिणेत कोल्हापुरातील प्रश्नांवर अंबाबाईला साकडं। खराब रस्ते, पाणी, स्वच्छतेसह आरोग्य व्यवस्थेवर झळकले बॅनर। नगर प्रदक्षिणेत झळकले कोल्हापुरातले प्रश्न। पुण्यामध्ये तरुणाकडून तरुणीला बेदम मारहाण। किरकोळ वादातून तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण। पुण्यातील केके मार्केट परिसरातली घटना। हिंगोलीच्या वेलतूर इथं 2 गटात राडा। मिरवणुकीत डीजेवर गाणं वाजवण्याच्या कारणातून राडा। राड्यात 18 जण जखमी। गावात तणावपूर्ण शांतता। गुंड निलेश घायवळच्या पुण्याबाहेरील जमवलेल्या संपत्तीची तपासणी होणार। घायवळनं धाराशिव, जामखेड आणि पाटणमध्ये मालमत्ता जमवल्याची माहिती। पूजा खेडकरच्या आईला अंतरिम जामीन मंजूर। ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणात जामीन मंजूर। मनोरमा खेडकरांना कोर्टाचा दिलासा। कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमनच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला। 7 जणांना बाहेर काढलं। एकाची प्रकृती गंभीर, 2 किरकोळ जखमी। आजपासून मोठे बदल लागू। एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ। यूपीआय वरून 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार। आधार कार्ड व्हेरीफाय असेल तरच पहिल्या 15 मिनिटात रेल्वे तिकीट बुक होणार। 100व्या वर्षपूर्तीनिमित्त संघाच्या कार्याचा होणार गौरव। पंतप्रधान मोदी विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल। बिहार निवडणूक दौऱ्यामध्ये श्वास घेण्यात होत होता त्रास। बंगळुरूत MS रामय्या रुग्णालयात उपचार। भारतीय महिला संघाची विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी। श्रीलंकन संघाचा 59 धावांनी पराभव। दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी। 3 बळी घेत केल्या 53 धावा। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मुंबई आणि मध्य प्रदेशसह 6 ठिकाणी छापेमारी। फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी ईडीकडून छापेमारी। अंबानींवर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल।